फडणवीसांनी शिंदेंना मारलेली पहिली पाचर म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात हस्तक्षेप करत मुंबई, ठाणे आणि पालघर मधील काही प्रोजेक्ट बाबत शिंदेंनी काढलेल्या निविदा फडणवीसांनी रद्द केल्या। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सर्वात आधी एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यातील विविध टेंडर मधील गैरव्यवहारांना चाप लावून शिंदेंना मोठा दणका दिला। उदाहरणार्थ, पालघर जिल्ह्यातील उत्तन ते विरार या आगामी सीलिंग प्रोजेक्टची किंमत एकनाथ शिंदेंनी फुगवून 87,427 कोटी रुपये दाखवली होती। मात्र याच उत्तन ते विरार सीलिंग प्रोजेक्टच्या कॉस्ट मध्ये अनियमितता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात आलं। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीनं नगरविकास विभाग, MMRDA आणि MSRDCच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रोजेक्टच्या कॉस्ट बाबत आढावा घेतला आणि प्रोजेक्टची कॉस्ट 87,427 कोटीवरून 52,652 कोटींवरती रिवाइज केली। म्हणजे एकनाथ शिंदेंनी या प्रोजेक्टची कॉस्ट तब्बल 34,775 कोटींनी वाढवली होती। एका अर्थे उत्तन विरार सीलिंग या फक्त एका प्रोजेक्ट मागे एकनाथ शिंदे तब्बल 34,775 कोटींचा गफला करणार होते। मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची ही चोरी उघड करून त्यांची गोची केली। आता शिंदेंच्या गैरव्यवहाराचं हे एकच उदाहरण नाहीये, तर आणखी दोन उदाहरणं ही नीट ऐका। वसई खाडीवरील 6,000 कोटींचा मुंबई एलिव्हेटेड रोड प्रोजेक्ट आणि ठाण्यातील 8,000 कोटींचा घोडबंदर ते भाईंदर रोड टनेल प्रोजेक्ट, यामध्ये एकनाथ शिंदेंनी तब्बल 3,000 कोटींनी किंमत फुगवली म्हणजे वाढवली आणि हे दोन्ही प्रोजेक्ट L&T सारख्या जागतिक दर्जाच्या कंपनीला डावलून मेगा इंजिनिअरिंग या कंपनीला दिले। म्हणजे आपल्या मर्जीतल्या कंपनीला हे दोन्ही प्रकल्प देऊन त्यांची किंमत फुगवून एकनाथ शिंदेंनी 3,000 कोटी लाटण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर याच प्रकल्पाच्या निविदेविरोधात L&T कंपनीनं कोर्टात धाव घेतली। अखेर मुख्यमंत्री फडणवीसांनी आपली व्हीटो पॉवर वापरत या दोन्ही प्रोजेक्टच्या निविदा रद्द केल्या आणि पुन्हा निविदा काढण्याचे आदेश देत एकनाथ शिंदेंना जोरदार दणका दिला। याचप्रमाणे आणखी एक उदाहरण म्हणजे ठाण्यातील तलावांच्या सुशोभीकरणाच्या 1,300 कोटींच्या कामाची कॉस्ट वाढवून तब्बल 2,300 कोटींची निविदा एकनाथ शिंदेंनी काढली। म्हणजे या प्रोजेक्ट मध्येही 1,000 कोटींचा गफला करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेंनी केला। मात्र इथेही मुख्यमंत्री फडणवीसांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंना चाप लावला आणि ही देखील निविदा रद्द केली। फडणवीसांनी शिंदेंना मारलेली पहिली पाचर म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यात हस्तक्षेप करत मुंबई, ठाणे आणि पालघर मधील काही प्रोजेक्ट बाबत शिंदेंनी काढलेल्या निविदा फडणवीसांनी रद्द केल्या। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर सर्वात आधी एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्यातील